Hello, good afternoon, student. Now, today we are going to discuss animal tissue. The animal tissue, there are four types of tissues: epithelium tissues, squamous tissues. Okay, it's clear? Now, the number of cells in human body. The basic concept of cells is a structural and functional unit of life. As we know, tissue is a group of cells. Tissue का है? The number of cells are unit is called as tissue. Having some embryonic origin, structure and function, various tissues combine together in an orderly manner to form a large functional unit called organs. एका सेल्स पासून नंबर ऑफ सेल्स तयार होतात, ते टिश्यू तयार होतो. टिश्यूज जास्त टिश्यूज जे एकत्र आले की त्याला ऑर्गन्स म्हणायचा. अँड द नंबर ऑफ ऑर्गन्स युनाइट इज नोन ॲज ऑर्गन सिस्टम. These organs combine together and form organ system. The cells are of two types, somatic cells and germ cells. किती टाइप्सचे आहे? दोन टाइप्सचे आहे, somatic cells and germ cells आहे. The cells of two types. Somatic is derived from the Greek word soma, means body. कोण काय नाव आहे? सोमा आहे. ग्रीक वर्ड आहे, एन्शियन रेकॉर्ड मधून घेतलेला शब्द आहे सोमा, आणि त्याला बॉडी असं म्हणतात. ऑल बॉडी सेल्स ऑफ अन ऑर्गॅनिझम्स एक्सेप्ट स्पर्म अँड ओवा सोमॅटिक सेल्स. सोमॅटिक सेल्स कशाला म्हणतात? मेलचा स्पर्म आहे, फिमेलचा ओवा आहे, दोघांचा युनाइट होतो आणि त्याला सोमॅटिक सेल्स असं म्हणतात. The sperm and ova germ cells, and these sperm and ova are germ cells. They belong to reproductive systems. कशामधले जे आहे सेल्स आहे, बिलॉंग टू द ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्सचा पार्ट आहे. ओके, इट्स क्लिअर कॉन्सेप्ट. नाउ सी द डायग्रामेटिकली रिप्रेझेंटेशन्स or sequence of cells into tissue in organs and organs in organ system and body. आता मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. इथे मेलचा स्पर्म आहे, फिमेलचा ओवा आहे, दोघांचा फ्युजन झालेला आहे मेल अँड फिमेलचा. देन स्टेप्स अँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स. दी सेल्स आर मेल sperm and female ova are unite, the formation of zygote in converted into tissue and organ systems, and the develop embryonic stage in human body just like a born on new baby. Okay, it's clear. Histology, the study of structure and arrangement of tissue is called histology. कशाला म्हणतात हिस्टॉलॉजी? अरेंजमेंट ऑफ टिश्यू इज कॉल्ड एज स्ट्रक्चर अँड अरेंजमेंट. दोन शब्दाला मिळून हे तर सांगितलेलं आहे की हिस्टॉलॉजी कशाला म्हणतात. स्ट्रक्चर अँड अरेंजमेंट ऑफ टिश्यू इज कॉल्ड हिस्टॉलॉजी. देअर आर फोर टाइप्स ऑफ टिश्यू प्रेझेंट इन ॲनिमल. ॲनिमलमध्ये किती टाइप्सचे सेल्स आहे? फोर टाइप्सचे सेल्स आहे, टिश्यूज आहे. नेमली फर्स्ट ऑफ ऑल इपिथेलियल, देन सेकंड कनेक्टिव्ह, मस्कुलार अँड नर्वस. किती आहे? फोर टाइप्स आहे. लेट यूज स्टडी ईच टाइप इन डिटेल. प्रत्येक आपण सेल्सला डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, इट्स क्लिअर. नाउ द सायंटिस्ट ऑफ Mary Francois Xavier Picard 1771 to 1882. 1771 ते 1802 दशकामध्ये फ्रेंच ॲनाटॉमिस्ट अँड पॅथॉलॉजिस्ट डिस्कवर्ड टिश्यू. आता हे मॅरी फ्रान्सिस झेवियर शास्त्रज्ञांनी टिश्यूजचा शोध लावलेला आहे. ही वॉज नोन ॲज फादर ऑफ हिस्टॉलॉजी.
यालाच काय म्हणतात? फादर ऑफ हिस्टॉलॉजी. नाउ फर्स्ट epithelial tissue. Epi means above, थेलियम्स मीन्स लेयर ऑफ सेल्स. सेल्सच्या वरच्या लेयर्स आहे, अबो लेयर्स, त्याला इपिथेलियल टिश्यूज असं म्हणतात. नावामध्येच त्याचे मिनिंग्स आहे. इपिथेलियल टिश्यूज फॉर्म ए कवरिंग ऑन इनर अँड आउटर सरफेस ऑफ बॉडी अँड ऑर्गन्स. आला का लक्षामध्ये? इपिथेलियल सेल्सला काय म्हणतात? कवरिंग ऑन इनर अँड आउटर सरफेस. दोन भाग आहे, इनर आहे आणि आउटर सरफेस आहे. ओके. The cells of this tissue are compactly arranged with little intercellular matrix cells rest on non-cellular basement membrane. Cells are polygonal, cuboidal or columnar in shape. Single nucleus is present at the center or at the base. आता याच्यामध्ये न्यूक्लियस सिंगल असतो, सेंटरला असतो किंवा बेसला असतो. इट हॅज ए गुड कॅपॅसिटी ऑफ रिजनरेशन. मेजर फंक्शन इज प्रोटेक्शन अँड ऑल्सो हेल्प इन अब्झॉर्प्शन, ट्रान्सपोर्टेशन, फिल्ट्रेशन अँड सेक्रेशन. आता याचे फंक्शन्स आहे. मेजर फंक्शन्स कोणता आहे? कवरिंग आहे. हेल्पफुल दी कवरिंग. दिस टिश्यू इज ए व्हेस्क्युलर. इट इज ए गुड कॅपॅसिटी ऑफ रिजनरेशन. एक सेल पासून अनेक सेल तयार करण्याची यांच्यापाशी कॅपॅसिटी असते, रिजनरेशन. काही सेल्स असे असते, टिश्यू असे असते, ते डॅमेज होतात ड्युरिंग ॲक्सिडंट. कुठं तुम्हाला मार लागलेला, इंजर्ड झाले तर त्या सेल्सपासून अनेक सेल तयार होतात आणि रिप्लेसमेंट होतो, रिअरेंजमेंट, रिजनरेशन तिथं होतो. मेजर फंक्शन्स आहे, प्रोटेक्शन करतो ते, अँड इट ऑल्सो हेल्प इन अब्झॉर्प्शन. काय? ऑस्मो रेग्युलेशनमधून अब्झॉर्प्शन करतो, ट्रान्सपोर्ट करतो एनर्जी फ्रॉम वन सेल टू अनदर सेल, फिल्ट्रेशन करतो अँड सेक्रेशन करतो. काय सेक्रेशन करतो? स्वीटनेस जे असतो, टॉक्झिकनेस जे आहे ते स्वीट ग्लँड्सच्या माध्यमातून ते सिक्रेट सुद्धा करतो. इपिथेलियल टिश्यू इज क्लासिफाईड इंटू टू टाइप्स, सिंपल इपिथेलियल अँड कंपाऊंड इपिथेलियल. सिंपल इपिथेलियम इज मेड अप ऑफ सिंगल लेयर ऑफ सेल्स. कंपाऊंड इपिथेलियम इज मेड अप ऑफ टू और मोर लेयर्स ऑफ सेल्स. लोअर मोस्ट लेयर lies on basement membrane. आला का लक्षामध्ये? lies on basement membrane. Simple epithelial tissue. Then next, squamous epithelial tissue cells of these tissues are flat, thin, polygonal with serrated margin. कशी आहे? फ्लॅट आहे, एकदम थिन आहे, पॉलिगोनल आहे, विथ serrated margin है. Cells of these tissues fit together like tiles of footpath. Hence it is called prominent epithelium. Prominent spherical or oval functions is present at the center of cells. Functions याचे काय आहे? Protection, absorption, transportation, filtration, secretion. It is found is in blood vessels, alveoli and columns. जे आपले जे फिल्ट्रेशन्स जे आहेत त्याच्यामध्ये अल्व्हेओली आहेत ते सेल्स सुद्धा आहे. ओके. नाउ सी द डायग्राम ऑफ स्क्वॅमस सेल्स. अपाइकल सरफेस, then nucleus, basolateral surface and basement membrane. Okay, it's clear. Then second cells, cuboidal epithelial tissue. In this tissue the cells are cuboidal in shape with a spherical nucleus at the center. Function, absorption, secretion. It is found in lining of pancreatic duct, salivary duct, proximal and distal convoluted tubule
ऑफ नेफ्रॉन. आलं का लक्षामध्ये? आता कोबॉइडल सेल्स कुठं असतात? हे टिश्यू स्लायव्हरी डक्टमध्ये असतात आणि तुमचे जे आहे पुन्हा आहे पॅनक्रिएटिक डक्टमध्ये असतात अँड डिस्टल कॉन्व्होल्युटेड टिश्यू इन नेफ्रॉन just like a part of kidneys. Okay, it's clear. Then next, see the diagram of cuboidal cells. Cuboidal epithelial tissue, it is a nucleus, connective tissue, cytoplasm and basement membrane. Now see the third, columnar epithelium. Columnar epithelium cells are a tall pillar like, हायटेड असतात, टॉल असतात, पिल्लर लाईक असतात. इनर इंड ऑफ द सेल्स, कुठं असतं इंड होते? इनर इंड ऑफ दिस सेल्स आर नॅरो while free end are broad and flat. Free surface shows a large number of microvilli. Nucleus is oval and is present in the lower half of the cell. In the lower half of cell. Function, secretion, absorption. It is found in inner lining, intestine, gallbladder, gastric gland, intestinal gland, etc. कॉल्युमनार इपिथेलियम पिल्लर लाईक सेल्स कुठं असतात? हे इंटेस्टाईनमध्ये असतात, गाल ब्लॅडरमध्ये असतात, गॅस्ट्रिक ग्लँड्समध्ये असतात आणि इंटेस्टायनल ग्लँड्समध्ये. ओके, इट्स क्लिअर. नॉन सिलिएटेड सिंपल कॉलुमनार इपिथेलियम. फर्स्ट, मायक्रोविली, म्यूकस इन गोबलेट सेल, absorptive cells and basement membrane, connective tissue. Okay, it's clear. Columnar epithelial tissues, ciliated epithelium cells of these tissues are cuboidal or columnar free end of cells are broad while narrow end rest on a basement membrane. Free end show hair like cilia. जे फ्री सेल्स असतात, हेअर्स लाईक सिलिएटेड, फ्री मुव्हेबल सेल्स असतात त्याला सिलिएटेड असं सुद्धा म्हणतात. न्यूक्लियस इज ओव्हल अँड प्लेस एट द बेसल एंड ऑफ सेल्स. ओके. Functions to create a moment of material in contact a specific direction and thus able to prevent entry of foreign particle in the trachea. जे बाहेरचे पार्टिकल्स आमच्या ट्रॅकियामध्ये येतात त्याला मोमेंट करतात ते, असं त्यांच्या फंक्शन्स आहे. पुश द ओवम थ्रू ओविडक्ट. It is found in inner lining buccal cavity of frog, nasal cavity, trachea, oviduct of vertebrates. All vertebrates मध्ये हे ciliated epithelium tissue असतात. यांच्या फंक्शन्स आहे पुश करण्याचा, जस्ट लाईक ए ट्रॅकिया मध्ये फूड मटेरियलला पुश करतात. ओके, इट्स क्लिअर. नाव सी द ciliated epithelium tissue. सिलिया मीन्स वरचे जे हेअर लाईक दिसायले. Then next cytoplasm, nucleus, basement membrane. Okay, it's clear. फाइव आहे glandular epithelium. Here the cells may be columnar, cuboidal or pyramidal in shape. Nucleus is large and situated towards the base. Secretory granules are present in the cytoplasms. The glands may be unicellular, globulate cells of intestine or multicellular salivary gland, depending on the number of cells, depending on a mode of secretion. Multicellular gland can be classified as a duct
bearing gland, exocrine gland and ductless gland, endocrine glands. मी तुम्हाला आधी सांगितलेलं ग्लँड्युलर epithelial tissue. There are two types of gland, exocrine gland and endocrine gland. Endocrine glands are secreted hormones. Okay, these hormones are push and rearrangement of depending on the mode of secretion. Multicellular gland can be classified as a duct bearing glands, exocrine gland. Okay, now see the diagram. Microvilli, mucus, cytoplasm, goblet cells, nucleus, cell membrane, absorptive cells and basement membrane. Okay, it's clear. Glandular epithelial tissue. Exocrine gland power their secretion at a specific site. Example, salivary gland, sweat gland. कोणत्या एक्झोक्राइन ग्लँड मध्ये? salivary gland and sweat gland. Endocrine glands release their secretion directly into the blood stream. मीन्स ब्लड स्ट्रीम मध्ये जे डायरेक्ट जे सिक्रेशन असतो ते ग्लँड्सचा, त्याला हार्मोन्स असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? हार्मोन सिक्रेट करतात. एक्झाम्पल, थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, etc. Functions: secrete the mucus that trap the dust particles, lubricates the inner surface of respiratory and digestive tract, secretion of enzymes and hormones. काय करतात ते ग्लँड्स? There are two types of secretions: hormones secreted endocrine gland and enzyme secreted exocrine gland and hormone secreted endocrine gland. Okay, it's clear. Then next आहे sensory epithelium. It is a composed of modified form of columnar cells and elongated in neurosensory cells. Sensory hairs are present at the free and the cell. Functions: it perceive external as well as internal stimuli. कसे असतात? External or internal stimuli. Sensory. There are 5 sense organ. First of all, skin, then second, tongue, then third, eyes, fourth, ear, and fifth, nose. The very attractive and sensory part in human body, the skin. Skins means skins are sensory organs also present in hair. Sensory hairs are present at the free end of the cell. Free असतात ते. Function: it is protective external as well as internal stimuli. तुम्हाला ऑफेन्स अँड डिफेन्स मध्ये हे हेल्प करतो. कोणाला मॉस्किटो बाईट करत असेल तर तुम्हाला सेन्सरी ऑर्गन्स हे कळून देतो की तुम्हाला मॉस्किटो बाईट करत आहे आणि तुम्ही हावभाव करतात की ते उडून जातो. ओके, दीज आर फाउंड इन नोज, ऑल्फॅक्टरी इयर, ऑडिटरी हियर, सेल्स, आई, प्रोटेक्टिव्ह रिसेप्टर्स. डोळ्यावरती जी आहे तुम्हाला एक पुतळी आहे त्याला प्रोटेक्टिव्ह रिसेप्टर्स असं सुद्धा म्हणतात. कानाच्या वरती जे हेअर्स असतात ते सुद्धा आहे. नाकाच्या आधी ते हेअर्स आहे, हे सुद्धा यांच्या प्रोटेक्शनचा फंक्शन्स आहे. नाउ सी द सेन्सरी इपिथेलियल टिश्यू. ऑल्फॅक्टरी बल्ब, क्रिब्रिफॉर्म प्लेट, इपिथेलियम, सिलिया, डेंड्राइट, रिसेप्टर सेल, supporting axon, olfactory tract and material tracts. Okay, it's clear. Germinal epithelial tissue. Cells of this epithelium divide meiotically to produce haploid gamete. Example, lining of seminiferous tubules, inner lining of ovary. आता हे कुठले टिश्यूज आहे? सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स अँड ओव्हरीजचे आहे. ओके, इट्स क्लिअर. नाउ टुडे इज सफिशियंट. थँक यू व्हेरी मच.